आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। 26 फरवरी 2025 को सप्तसुरंगी बहुउद्देशीय महिला संस्था की ओर से एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया। सप्तसुरंगी बहुउद्देशीय महिला संस्था द्वारा जैव विविधता संरक्षण परियोजना की शुरुआत की गई। महाराष्ट्र राज्य जैव विविधता बोर्ड नागपुर के माध्यम से सप्तसुरंगी बहुउद्देशीय महिला संस्थान का परियोजना कार्यान्वयन तंत्र के रूप में चुना गया। परियोजना का उद्देश्य पवित्र वन संरक्षण में संस्कृति, शिक्षा और सार्वजनिक जागरूकता और सामुदायिक भागीदारी को बढ़ावा देना है। ऐसी पूरी मालूमात संस्थान की अध्यक्ष श्रीमती मीना भोसले ने दी। प्रकल्प राबवतो आपण बेसिक आपण धुळ्यात मोठ्या प्रमाणात काम करतो। त्याच्यात आपण महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या विविध समस्यांविषयी आपण काम करत असतो। बाल संगोपन अनाथ मुलांसाठी आपण शिंदखेडा तालुक्यासाठी 200 मुलांना बाल संगोपन योजना महिला बाल विकास मार्फत देत असतो। अक्कलकोट जळगावमध्ये आपला ॲग्रिकल्चर सोबत काम चालू आहे। लाईव्हलीहूड प्रोजेक्ट त्याच्यात आदिवासी महिलांना आपण स्वयंरोजगार प्रशिक्षण देऊन उद्योग निर्मितीचं काम करत आहोत। आणि त्याचबरोबर आपलं HIV एड्स आणि आरोग्यावर खूप मोठं काम आहे जे आपण गेल्या 15 वर्षापासून करतो आहोत। आजपर्यंत लाखो लाभार्थ्यांना संस्थेने लाभ दिलेला आहे। आणि NGO आणि पत्रकार हा खूप जवळचा संबंध आहे। कारण सामाजिक संस्था काय काम करते तर समाज आणि प्रशासन यांचा बदलाव म्हणजे NGO असते, सामाजिक संस्था असते। कारण आम्ही जेव्हा झोपडीत जातो, आदिवासी पट्ट्यात फिरतो, नागरी वस्तीत फिरतो, तेव्हा समाजात वेगवेगळ्या समस्या आढळून येतात। मग त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही प्रशासनाला सोबत घेतो। जसं की आता कलेक्टर ऑफिस असेल, महिला बाल विकास असेल, विधी सेवा प्राधिकरण असेल, असं सर्व डिपार्टमेंट आपण सोबत घेऊन काम करत असतो आणि लोकांचे प्रश्न सोडवित असतो। आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणजे सप्तशृंगी महिला संस्था जी आहे ते जैव विविधतेचे संवर्धन आणि जतन हा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे। आणि हा विषय फक्त धुळे जिल्ह्यात आपणच हाती घेतलेला आहे। म्हणजे या विषयावर तुम्हाला वाटत असेल कुठे NGO काम करते का, तर नाही। हा प्रकल्प आपल्या 20 वर्षाच्या अनुभवाला पाहता जे जिन बँक आहे नागपूरचं वन विभागाचा एक पार्ट त्यांनी आपल्याला हा दिलेला आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न असेल नेमका की नेमकं जिन बँक काय आहे, जैव विविधता काय आहे, हा प्रकल्प NGOना राबविण्याची गरज का पडली, तर त्याचं कारण असं आहे जैव विविधता म्हणजे अन्न साखळी असेल, निसर्गाचा समतोल असेल, तो कुठल्याही प्रकारे बिघडायला नको। जेव्हा निसर्गाचा समतोल बिघडेल तेव्हा मानवी जीवन विस्कळीत होईल। आणि म्हणून निसर्गाचा जो समतोल आहे तो वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या पद्धतीने राखला जातो। नमस्कार, माझं नाव मीना भोसले, मी सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेची अध्यक्ष आहे। आजच्या या पत्रकार परिषदेत सप्तशृंगी महिला संस्थेने जैवविविधतेचं संवर्धन आणि जतन हा प्रकल्प हाती घेतलेला आहे। या प्रकल्पाची माहिती धुळे जिल्ह्याला व्हावी यासाठी घेण्यात आलेली आहे। जैवविविधतेचं संवर्धन आणि जतन या कार्यक्रमात आपण जे वेगवेगळ्या देवाच्या नावाने झाडं लावले जातात, जसं की आंबा आहे, पिंपळ आहे, औदुंबर आहे, तर या सगळ्या झाडांचं जे आपण पूर्वीच्या काळात त्यांना देवराई म्हणायचो, तर देवराई रूपात लागवड करून त्याचं संवर्धन जतन करणं। पण ते संवर्धन जतन आणि लागवड करण्याआधी समाजातील प्रत्येक घटकाला देवराई ही संकल्पना कळावी, जैवविविधता कळावी आणि त्याचं महत्त्व कळावं यासाठी आपण जनजागृती कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे। आपण जैवविविधता जे विभाग आहे त्याच्यासोबत 3 वर्ष या प्रकल्पात काम करणार आहोत। याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आपण घेणार